ओके, स्टार्ट करूया आपण. थँक्यू. तर बाळांनो, मी तुम्हाला जे युनिट बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयाचे लेक्चर सिरीज सुरू केली आहे आणि यासाठी आपण विपुल प्रकाशनचं पुस्तक वापरणार आहोत, जे आपलं टेक्स्टबुक्स आहे. हे लेक्चर SY-BMS, SY-BBI या मुलांना उपयोगी पडणार आहेत. त्याचबरोबर जिकडे जिकडे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, जिकडे समग्रांचा अभ्यास केला जातो, म्हणजे ग्रुप स्टडीज. इकॉनॉमिक्सचे बेसिकली 2 भाग पडतात, मी पुढे शिकवणार आहे. त्यातील मायक्रो म्हणजे जिकडे एकाचा अभ्यास केला जातो. पहिल्यांदाच फरक समजून घ्या. मायक्रो इकॉनॉमिक्स काय असतं आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स काय असतं. बेसिकली मायक्रो आय म्हणजे मी आणि MA म्हणजे मॅक्रो आहे. मायक्रो म्हणजे काय, जिकडे वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो त्याला मायक्रो म्हणतात, आणि जिकडे समग्रांचा अभ्यास केला जातो त्याला मॅक्रो म्हणतात. ओके, आता वैयक्तिक आणि समग्र काय फरक आहे, बेसिकली सोप्या भाषेत सांगतो. तर बाळांनो, जिकडे आपण कोरोना काळात एका कुटुंबावर काय परिणाम झाला असा तुम्ही अभ्यास करताय, आणि कोरोना काळात संपूर्ण देशातील कुटुंबांवर काय परिणाम झाला, म्हणजे भारत देशातील सगळ्या कुटुंबांवर काय परिणाम झाला असा तुम्ही अभ्यास करू शकता. जेव्हा तुम्ही एका कुटुंबावर काय परिणाम झाला याचा अभ्यास कराल तेव्हा त्याला म्हणायचं मायक्रो इकॉनॉमिक. ओके, एका कुटुंबावर. आणि देशातल्या सगळ्या कुटुंबांवर काय परिणाम झाला याचा अभ्यास करणार तेव्हा त्याला म्हणायचं मॅक्रो इकॉनॉमिक्स. MA मीन्स ॲग्रिगेट्स मीन्स समग्र, लक्षात ठेवायची टेक्निक्स. आणि MI म्हणजे मी म्हणजे एकटा. ओके, आणि MA मॅक्रो म्हणजे A म्हणजे ॲग्रिगेट आणि ॲग्रिगेट म्हणजे समग्र. तर बाळांनो, आपण सुरू करूया. ओके, आपलं मॉडेल पहिलं आहे आणि मी पूर्ण पुस्तक शिकवणार आहे. काही चिंता करू नका, काही टेन्शन घेऊ नका. ओके, पहिल्यांदा फक्त ते लेक्चर रेकॉर्ड होतो आहे का बघतो आहे मी, नाहीतर पुन्हा होतो आहे लेक्चर रेकॉर्ड, काही समस्या नाही आहे. ओके, मॉडेल फर्स्ट, इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, आणि यामध्ये काय काय बघा, मॅक्रो इकॉनॉमिक्स मिनिंग, स्कोप, इम्पॉर्टन्स अँड सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर. ओके, चलो सुरू करते. यामध्ये सुरुवातीला असेल इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, पुढचं असेल स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, पुढचं आहे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम. ओके, ते बघणार आहोत, म्हणजे अर्थव्यवस्थेत पैसे कसे फिरत राहतात. त्याच्यानंतर क्लोज इकॉनॉमिक मॉडेल 2 सेक्टर घेऊन बघणार आहोत, क्लोज इकॉनॉमिक मॉडेल 3 सेक्टर घेऊन बघणार आहोत, आणि नंतर ओपन इकॉनॉमिक मॉडेल 4 सेक्टर घेऊन, आणि त्याच्यानंतर बघणार आहोत क्वेश्चनरीज. ओके, क्लोज आणि ओपनमध्ये एवढंच आहे. जर तुम्ही फक्त तुमच्या देशाचा विचार करत असाल तर त्याला तुम्ही काय म्हणायचं, क्लोज म्हणायचं, आणि संपूर्ण जगाचा विचार करत असाल तर त्याला ओपन म्हणायचं. क्लोज इकॉनॉमी म्हणजे काय, जे देश आपल्या सीमारेषांच्या पलीकडे जात नाहीत त्यांना क्लोज म्हणतात. आणि ओपन म्हणजे काय, अहो जेव्हा घर तुम्हाला कोणी पण या हवं ते करा, त्याला ओपन इकॉनॉमी म्हणतात. सध्याचं जगाचं मार्केट आहे हे ओपन इकॉनॉमीवर चाललेलं आहे. ओके बाळांनो, आपण पुढे जाऊया. ओके, रात्रीचे 9 झाले, तुम्ही बघू शकता 8:50 झालेली आहेत. ओके, सकाळी व्हिडिओ बनवताना अनेक प्रॉब्लेम असतात, अनेक आवाज असतात. रात्री कसं फ्री असतं, रात्रीचे लेक्चर घ्यायला काय वाटत नाही. ओके, मुद्दा मी लेक्चर सिरीज सुरू केली आहे, कारण सध्या ऑनलाईन लेक्चर चालू असतात. तुम्हाला माहिती आहे, रोज आपले ऑनलाईन लेक्चर चालू असतात SY-BBIचे कंटिन्यू. मात्र त्यामध्ये रेंज प्रॉब्लेम, आवाज प्रॉब्लेम, आणि त्यात अर्ध बोलतो आहे ते समजतं आहे, अर्ध नाही समजत. ते लेक्चर सुरू राहणारच आहेत. त्याचबरोबर हे रात्रीचे लेक्चर. ओके, रात्री एकटाच बडबडेत, काही त्रास नाही. बाळा समजलं का विचारायची पण गरज नाही, मज्जा आहे ना. ओके, चलो आगे बढ़ते. आणि याचे लेक्चर माझी जी BMSची मुलं आहेत ती पण रेफर करू शकतात, BAFची मुलं आहेत ती रेफर करू शकतात, BCOMची मुलं आहेत त्यांना पण उपयोगी पडू शकतात. एकंदरीत हे सगळ्यांना उपयोगी पडणार आहेत. ओके, चलो आगे बढ़ते. आणि तुम्हाला माहिती आहे की 5 ते 6 हा वेळ मी दळवी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे. मी त्यावेळी ओपन असतो, तुम्ही कुठचाही विद्यार्थी तेव्हा मला कॉल करू शकतो. हा वेळ फक्त तुमचा आहे, ज्यात मी तुम्हाला कधीही सांगणार नाही मी बिझी आहे म्हणून. ओके, चलो आगे बढ़ते. जाऊया ना पुढे, अरे जायलाच पाहिजे, थांबतोय कोणासाठी. ओके, चलो. तर आपलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू
मॅक्रो इकॉनॉमिक्स. काय मॅक्रो, मायक्रोचा अभ्यास करत नाही आहे. मायक्रो म्हणजे एकट्याचा अभ्यास करायचा नाही आहे, तो FYला केला, आता मोठे झालात, आता V म्हणजे मॅक्रोचा अभ्यास करताय. चलो आगे बढ़ते. पेन तर आहेच माझ्याकडे. ओके, द टर्म मायक्रो ओके जरा जास्तच झालं ना, ऐसा क्यों होता है, छोटा करता है, कोई प्रॉब्लेम नाही. बघा, द टर्म मॅक्रो इकॉनॉमिक्स इज डिराइव्ह फ्रॉम ग्रीक वर्ड मॅक्रोज विच मीन्स लार्ज. 100% हा प्रश्न तुम्हाला तुमच्या याला असणार आहे की जे तुम्हाला काय रिकाम्या जागाला विचारतात प्रश्न फिल इन द बँकसाठी की मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द कुठच्या शब्दापासून आला आहे, तर मॅक्रोज, आणि मॅक्रोज शब्दाचा अर्थ होतो लार्ज. लक्षात ठेवायचं. चलो आगे बढ़ते. कोई प्रॉब्लम नहीं है, कोनो प्रॉब्लम नहीं, सब कुछ अच्छा चल रहा है, मजे मा. चलो, मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द ॲनालाइज अ लार्ज ॲग्रिगेट. कायचा अभ्यास करतात, लार्ज ॲग्रिगेट म्हणजे एकत्रित, ॲग्रिगेट म्हणजे समग्र, सगळ्यांचा मिळून अभ्यास केला जातो. अँड देअर ॲव्हरेज इन द इकॉनॉमी ॲज अ होल फॅदर दॅन विथ पर्टिक्युलर आयटम्स. पूर्ण इकॉनॉमीवर काय परिणाम होतो याचा विचार केला जातो, पर्टिक्युलरवर काय परिणाम होतो त्याचा विचार केला जात नाही. पर्टिक्युलर म्हणजे एकटा, ओके, होल प्रेझर रेदर दॅन पर्टिक्युलर आयटम. पर्टिक्युलर आयटमवर विचार केला जात नाही. उदाहरणार्थ कोरोना आला, कोरोनामुळे नरेश शिडीवर काय परिणाम झाला याचा विचार केला जात नाही. ओके, तर कोरोनामुळे संपूर्ण देशात काय परिस्थिती झाली त्याचा विचार केला जातो. समजला विषय ना, याचा विचार केला जातो की नक्की काय परिणाम झाला. उदाहरणार्थ सिंपल बघा, मला डिसेंबर 2020ला नोकरी लागली चांगल्या पगाराची. ओके, तेव्हा कोरोना होता, तर माझ्यासारखा काय म्हणेल, कोरोना आला तरी काय परिणाम होत नाही, नोकरी वगैरे काय कोणाची गेली नाही, असं मी एकटा म्हणेल. त्याचा अभ्यास नाही केला जात, त्याचा मायक्रो इकॉनॉमिकमध्ये अभ्यास. मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय अभ्यास केला जातो, मॅक्रोमध्ये, की संपूर्ण देशातले जे लोक आहेत त्यांच्यावर काय परिणाम झाला, देशातल्या किती लोकांच्या नोकऱ्या आल्या, किती लोकांच्या गेल्या, या सगळ्याचा अभ्यास केला जातो. ओके, हे झालं. जाऊया पुढे, एकदम मजेत शिकूया, काही टेन्शन घेऊ नका. ओके, आणि कसं आहे, ऑनलाईन लेक्चरला मी ओरडायची गरज नाही, त्यासाठी तुमचे लेक्चर आहेत ओरडायचे. हे आरामात मन ओपन करून शिकवा, काही तुम्हाला काही मी त्रास देणार नाही आहे म्हणजे या लेक्चरला, कारण तुम्ही समोरच नाही आहात. ओके, काय टेन्शन घेऊ नका. चलो आगे बढ़ते. इट ॲनालायसिस द वर्किंग ऑफ होल इकॉनॉमिक सिस्टीम. यामध्ये काय केलं जातं, ॲनालाइज केलं जातं काय, वर्किंग ऑफ होल इकॉनॉमिक सिस्टीम. होल म्हणजे काय, संपूर्ण देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्याचा यात अभ्यास केला जातो. विथ रेफरन्स टू बिहेवियर ऑफ लार्ज ॲग्रिगेट इन द इकॉनॉमी, हेन्स इट इज कॉल्ड ॲग्रिगेटिव्ह इकॉनॉमिक्स. त्यामुळे मॅक्रो इकॉनॉमिकला ॲग्रिगेटिव्ह इकॉनॉमिक्ससह देखील म्हटलं जातं, कारण यामध्ये संपूर्ण एकत्रित बेरजेचा अभ्यास केला जातो, समग्रांचा अभ्यास केला जातो, एकट्याचा अभ्यास केला जात नाही. समजलं. जाऊया पुढे. ओके, चलो पुढे प्रोफेसर बिल्डिंग यांची व्याख्या दिलेली आहे, ती पण आपण बघूया. त्यांची व्याख्या खरंच छान आहे, बघा काय प्रॉब्लेम नाही, सगळ्यांची सगळं छानच असतं. ओके, अरे डिक्शनरी सुरू झाली, ऐसा क्यों होता है. ओके, आलो पुन्हा. बघा, हवेवर मॅक्रो इकॉनॉमिक्स बिल्डिंग यांची व्याख्या बघत होतो. 1 मिनिट, काय टेन्शन घेऊ नका. बघा, मॅक्रो इकॉनॉमिक्स डील नॉट विथ इंडिव्हिज्युअल क्वांटिटी. इंडिव्हिज्युअल क्वांटिटी म्हणजे एक वस्तू, त्याचा विचार केला जात नाही. ॲज बट विच इज द ॲग्रिगेट ऑफ दिस क्वांटिटी. तर सगळ्या क्वांटिटीची काय केली जाते, बेरजेचा विचार केला जातो. एका वस्तूच्या किमतीत काय बदल झाला याचा विचार केला जात नाही. बघा, नॉट विथ द इंडिव्हिज्युअल इन्कम बट इन द नॅशनल इन्कम. एखाद्याच्या इन्कममध्ये किती वाढ झाली त्याचा याच्यात विचार केला जात नाही, तर संपूर्ण देशातल्या लोकांचं इन्कम किती वाढलं याचा विचार याच्यामध्ये केला जातो. नॉट विथ द इंडिव्हिज्युअल प्राईज, एकट्याची प्राईजचा विचार केला जात नाही, बट विथ द प्राईज लेवल, जनरल प्राईज लेवल, त्याच्यातली सर्वसाधारण किंमत पातळी काय आहे. ओके, उदाहरणार्थ कोरोना आल्यानंतर किमती वाढल्या की कमी झाल्या याचा विचार करायचा असेल बाळांनो ना, तर देशातल्या सगळ्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला पाहिजे. म्हणजे बिल्डिंग ही पण एक वस्तू झाली, यंत्रसामुग्री वस्तू झाली, मोबाईल वस्तू झाली, कार वस्तू झाली. तुम्ही म्हणाल बेसनाच्या पिठात किती वाढ झाली, 100% बेसनाच्या किमती वाढल्या कोरोना आल्यामुळे. का वाढल्या, लोक घरी होते, खात राहिले, म्हणजे त्याचा विचार केला जात नाही. ते मायक्रो इकॉनॉमिकमध्ये केलं जाईल. बेसनावर काय परिणाम झाला, तो देशातल्या सगळे जे काय वस्तू आहेत त्यांच्यावर काय परिणाम झाला याचाच विचार पुढे केला जाईल, तुमच्या मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जाईल.
काय कठीण नाही आहे. ओके, नॅशनल इन्कम, नरेश शेट्टीचं उत्पन्न किती वाढलं का? त्याला नोकरी भेटली. त्याचा विचार याच्यात केला जाणार नाही. तर याच्यात देशातल्या सगळ्या लोकांच्या ज्या नोकऱ्या गेल्या, मग त्या देशातलं उत्पन्न कमी झालं असेल, उद्योगधंदे बंद होते, तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये GDP खाली आला, तर त्याचा विचार याच्यामध्ये केला जातो. ओके, म्हणजे या गोष्टी अशा आहेत. जसं काय कठीण नाही आहे, काय टेन्शन घेण्यासारखं काय नाही आहे. कशाला टेन्शन घ्यायचं? ओके, चलो पुढे जाऊया. नॉट विथ द इंडिव्हिज्युअल प्राईस बट प्राईस लेवल, नॉट विथ द इंडिव्हिज्युअल आउटपुट बट विथ द नॅशनल आउटपुट. आउटपुट म्हणजे उत्पादन. इंडिव्हिज्युअल आउटपुटचा विचार केला जातो. एकाने फर्मने किती उत्पादन केलं, तर देशातल्या सगळ्या फर्मने मिळून किती उत्पादन केलं, ते उत्पादन वाढलं की कमी झालं, याचा विचार याच्यामध्ये केला जातो. ओके, पुढे जाऊया. हॉवेवर मायक्रो इकॉनॉमिक्स थिअरी डील्स विथ द aggregate but it deals with the small aggregate. For example, it deals with the aggregate of demand for a commodity and aggregate supply of commodity and explain how price determination. ओके, आता बघा, तुम्ही 12वीला शिकलं असेल काय मायक्रो इकॉनॉमिक्स. मग मायक्रो इकॉनॉमिक्स पण काय, आता काही विद्यार्थी असतात ते म्हणतात की सर असं का तुम्ही म्हणतात, आता मागणीचा नियम आहे. मागणीचा नियम तुम्ही शिकलात ना, की एखाद्या वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. तसंच मागणी वाढली, एखाद्या वस्तूची मागणी वाढली की काय होणार, किंमत वाढते. मागणी कमी झाली की किंमत कमी होते. पुरवठ्याचे नियम तसं आहे. मग हे जे काय नियम आहेत तर ते आहेत कुठचं, मायक्रो इकॉनॉमिकमधलं, बरोबर ना? समजलं? किंमत वाढायला लागली की मागणी आपोआप काय होऊ लागते, कमी होऊ लागते. ओके, आणि जर म्हणजे जो अर्थशास्त्राचे जे काही नियम आहेत, साधे नियम आहेत, किमतीचा आणि मागणीचा व्यस्त संबंध असतो. ज्या प्रकारे मगाशी काय जर मी बोलता उलटं बोललो असेल तर जरा हे करा, पण वाक्य सेम आहे. इतर परिस्थिती कायम असताना किंमत वाढली तर मागणी कमी होते, किंमत कमी झाली तर मागणी वाढते. हा अर्थशास्त्राचा नियम आहे. मग हा नियम आहे ना, तिकडे पण आपण काय करतो, ॲग्रिगेटचाच विचार करतो, असं काही विद्यार्थी म्हणू शकते. म्हणजे काय, एकूण मागणी, एकूण किंमत जर वाढली ना तर एकूण मागणी काय येणार, खाली येणार. किंमत कमी झाली तर एकूण मागणी ही वाढणार. ओके, असा विचार केला जातो. मात्र हे ॲग्रिगेट काय असतात, स्मॉल ॲग्रिगेट असतात. ओके, बट देज ॲग्रिगेट कन्सिडर मायक्रो इकॉनॉमिक्स. यांना या ॲग्रिगेटना मायक्रो इकॉनॉमिक्समध्येच ते कन्सिडर करतात, कारण छोटे ॲग्रिगेट असतात. ओके, लेट द ॲग्रिगेट कन्सिडर इन द मॅक्रो इकॉनॉमिक्स आर कन्सिडर विथ द लार्ज ॲग्रिगेट. काय म्हटलं, ॲग्रिगेट आहेच. अरे मला पेन घ्यायचं आहे, 1 मिनिट. FBचे वगैरे बरेच काय मेसेज येतात. पेन घेऊया. ओके, ब्रश आहे मग दिसत कसं नाही आहे. ओके चलो आगे बढ़ते. कोई प्रॉब्लेम नाही, कोनो प्रॉब्लेम नाही, आगे बढ़ते. हे आपलं ब्रश आहे, हे बघा. ओके, इथे ते काय म्हणतात की हे जे मायक्रो इकॉनॉमिक आहेत ना, ते स्मॉल ॲग्रिगेटचा अभ्यास करतात. कोणाचा अभ्यास करतात, ॲग्रिगेट जरी असले तर याच्यामध्ये ॲग्रिगेट काय असणार आहेत, स्मॉल ॲग्रिगेट. ओके, ते एकतर इंडिव्हिज्युअलचा अभ्यास करतील किंवा स्मॉल ॲग्रिगेटचा. मात्र जे काय तुमचं मॅक्रो इकॉनॉमिक आहे ते कशाचा अभ्यास करेल, लार्ज ॲग्रिगेटचा अभ्यास करेल. ओके, नॅशनल इन्कम, टोटल कन्झम्पशन, टोटल इन्व्हेस्टमेंट, यामध्ये कायचा अभ्यास केला जातो, होल इकॉनॉमी सच ॲज द नॅशनल इन्कम. देशाचं इन्कम काय आहे, देशातलं टोटल कन्झम्पशन काय आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट काय आहे, टोटल रोजगाराच्या संधी काय आहे, प्राईस लेवल काय आहे, या सगळ्याचा विचार याच्यामध्ये केला जातो. अँड इंडिकेट इकॉनॉमी, हाऊ द इकॉनॉमी इज द होल ऑपरेट अँड ग्रो. संपूर्ण इकॉनॉमी कशा प्रकारे ऑपरेट होणार आहे, ग्रो कशी होणार आहे, या सगळ्याचा विचार कशामध्ये केला जातो, मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक हे एका माणसाशी निगडीत आहे, तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हे संपूर्ण देशाशी निगडीत आहे. अशा प्रकारे हे बाळांनो आहे. तुम्हाला हे समजलं असेलच. आपण आगे बढ़ते. आता आपला पुढचा मुद्दा आहे स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमी, की मॅक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप काय आहे. बघा, मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द होल इकॉनॉमी. मॅक्रो इकॉनॉमिक्स
जे काय मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे ते कायशी डील्स करतं, होल इकॉनॉमी. होल इकॉनॉमी म्हणजे काय, आपल्या देशाची संपूर्ण इकॉनॉमी. इट इज कॉल्ड द थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. ही थिअरी कसली आहे, इन्कम आणि एम्प्लॉयमेंट. इन्कम म्हणजे रोजगार आणि इन्कम म्हणजे उत्पन्न, रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट. ओके. इट इज कन्सिडर नॅशनल ॲग्रिगेट लाईक नॅशनल इन्कम, टोटल ॲग्रिगेट कन्झम्पशन, टोटल ॲग्रिगेट सेविंग, टोटल ॲग्रिगेट इन्व्हेस्टमेंट, ॲग्रिगेट एम्प्लॉयमेंट, इफेक्ट ऑफ चेंज इन द इन्व्हेस्टमेंट, नॅशनल आउटपुट व्हॅल्यूम ऑफ द एम्प्लॉयमेंट. म्हणजे एकंदरीत रोजगाराचा, उत्पन्नाचा, किमतीचा आपण पुढे सगळं शिकणार आहोत मॉनिटरी पॉलिसी शिकताना. तर यांचा एकमेकांवर काय परिणाम होतो या सगळ्याचा विचार याच्यामध्ये केला जातो. बघा खालीच आहे, मॉनिटरी पॉलिसी बोललो खालीच असणार आहे. इट इज ऑल्सो कन्सिडर विथ द मॉनिटरी पॉलिसी थेअरी ऑफ इन्कम अँड इक्विलिब्रियम. उत्पन्न आणि समतोलाचा सिद्धांत काय आहे, मॉनिटरी पॉलिसी काय आहे, इंटरनॅशनल ट्रेड जागतिक व्यापार काय आहे, ट्रेड सायकल कशा येतात, बिझनेस फ्लक्च्युएशन कसे, डिटर्मिनेशन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ कशी होती, या सगळ्याचा विचार याच्यामध्ये केला जातो. ओके. पुढचा फोटो घ्यायचा आहे मला. ओके घेऊया. ओके बघा पुढे जाऊया. द मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी एक्सप्लेन द फॅक्टर डिटर्मिनेशन ऑफ द रिलेटिव्ह शेअर्स ऑफ व्हेरियस सोशल क्लॉजेस इन द फॉर्म ऑफ टोटल रेंट, टोटल वेज इन्कम, टोटल इंटरेस्ट, टोटल प्रॉफिट, टोटल नॅशनल इन्कम. म्हणजे एकूण ॲग्रिगेटचा विचार याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येत असतो. ओके. आता काही गोष्टी यामध्ये त्यांनी दिल्यात की नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंट याचा मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला जातो. तर नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंट काय आहे ते आता आपण बघूया. बघा मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲनालाइज द फॅक्टर विच इन्फ्लुएन्सेस नॅशनल इन्कम अँड व्हेरियस कन्सेप्ट. ओके. अँड व्हेरियस कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम लाईक GDP, GNP, NNP, TC. हे तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहेत. पुढच्या 4-5 लेक्चरनंतर GDP, GNP, NNP. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट यासारख्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. द इफेक्ट ऑफ कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, ETC, नॅशनल इन्कम, एम्प्लॉयमेंट आर द ॲनालायसिस इज द मॅक्रो इकॉनॉमिक्स. या सगळ्यांचा GDP यासारख्या कन्सेप्ट ज्या आहेत, देशाचं इन्कम वगैरे काय आहे, या सगळ्या कुठच्या कन्सेप्ट आहेत, या सगळ्या कन्सेप्ट आहेत मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये. ओके. पुढे त्यांनी दिलं आहे ट्रेड सायकल. ओके. ट्रेड सायकल म्हणजे काय माहिती आहे बाळांनो, बघा इकडे आहे ट्रेड सायकल. ट्रेड सायकल म्हणजे देशातली तेजी आणि मंदीची चक्र होय. ट्रेड सायकल रेफर टू अप्स अँड डाऊन इन द बिझनेस. बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन काय येतात त्याला म्हणतात तेजी व मंदीची चक्रे. द व्हेरियस फेजेस ऑफ ट्रेड सायकल, द कॉजेस इफेक्ट अँड मेजर द करेक्ट ट्रेड सायकल स्टडीड इन द मॅक्रो इकॉनॉमिक्स. देशामध्ये तेजी आणि मंदीची जी काही चक्रे येत असतात, म्हणजे अचानक किमती वाढतात, अचानक जेव्हा किमती वाढतात तेव्हा गरिबाचं जगणं कठीण होतं, आणि अचानक किमती कमी होतात तेव्हा पण गरिबाचंच जगणं कठीण होतं. कसं, जेव्हा किमती कमी होतात तेव्हा नोकऱ्या जातात गरिबांच्या बिचाऱ्या, त्यांच्याकडे पैसे नसतात. मग तेजी आणि मंदी येऊ नये तर एक स्थिर किंमत पातळी राहावी, स्टेबल प्राईस राहावी, यासाठी काम कशामध्ये केलं जातं, मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केलं जातं. पुढचं आहे जनरल प्राईस लेवल. डिटर्मिनेशन ऑफ जनरल प्राईस लेवल कन्सेप्ट ऑफ इन्फ्लेशन इन द कॉज इफेक्ट कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन. महागाई कशी वाढते, त्याची कारणं काय आहेत, इफेक्ट काय आहेत महागाईचे, या सगळ्यांचा अभ्यास कशामध्ये केला जातो, मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. हे सगळं शिकायचं आहे बाळांनो आपल्याला. खरंच जर घसा बरा राहिला, कारण सकाळपासून तुम्हाला माहिती आहे 6 लेक्चर घेऊन घेऊन घसा दुखतो, तरी पण इच्छा आहे माझ्या मुलांना चांगलं समजावं, त्यामुळे माझ्यात जे आहे त्याचं चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आहे. एक वेळ मला काय झालं तरी चालेल, घसा चांगला राहावा. ओके चलो. जनरल प्राईस लेवल. जनरल प्राईस लेवल म्हणजे देशामधील किमती काय आहेत, वाढत आहेत की कमी होत आहेत, महागाई वाढण्याची कारणं काय आहेत, इफेक्ट काय आहेत, जर महागाई वाढत असेल तर ती कंट्रोलमध्ये कशी आणावी, या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. ओके. पुढचा मुद्दा आहे, पुढे त्यांनी इम्पॉर्टन्स दिले आहेत. त्यांनी इम्पॉर्टन्स नंतर सर्क्युलर फ्लो. आजच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टन्स पण बघणार आहोत. ओके. सर्क्युलर फ्लो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके. चलो आगे बढ़ते. पुढचा मुद्दा आहे सप्लाय ऑफ मनी अँड डिमांड फॉर सप्लाय. सप्लाय ऑफ मनी म्हणजे किती सप्लाय, पैसा किती रिझर्व, सप्लाय ऑफ मनी अँड डिमांड
और फॉर सप्लाय. तर या कन्सेप्ट या मॉनिटरी पॉलिसीशी निगडीत आहे. द व्हेरियस कॉम्बिनेंट ऑफ मनी सप्लाय. मनी सप्लाय हा वेगवेगळ्या मार्गातून होत असतो, जे तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे. डिटर्मिनेशन ऑफ मनी सप्लाय थिअरीज लाईक क्वांटिटी थिअरी ऑफ मनी आर डिस्कस इन द मॅक्रो इकॉनॉमिक्स. मग या पैशाचा सप्लाय कसा होतो, त्याची कारणं काय आहेत, त्याच्या थिअरी कुठल्या कुठल्या आहेत, किती पैसा बाजारात असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. द रिझन फॉर डिमांड फॉर मनी अँड द व्हेरियस अप्रोच ऑफ डिमांड फॉर मनी फ्रॉम द पार्ट ऑफ द मायक्रो इकॉनॉमिक्स. डिमांड पैशाच्या मागणीची काय कारणं आहेत, कुठच्या कारणांना पैसा दिला पाहिजे, जे सगळं आपण पुढे बघणार आहोत मॉनिटरी पॉलिसीत. त्याचा सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. पुढे त्यांनी दिलं इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे वृद्धी आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास. तर या दोघांचाही अभ्यास केला जातो. आता वृद्धी काय असते आणि डेव्हलपमेंट काय असते, तर तुम्हाला बाळांनो सांगतो, सोपी गोष्ट लक्षात घ्या. विकास हाच मुलगा आहे आणि तो चांगला आहे म्हणा, बेसिकली नसतात, पण इकडे उलट आहे. डेव्हलपमेंट ही चांगली असते म्हणजे काय, तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून जी करता ती डेव्हलपमेंट असते. आणि वृद्धी असते ती फक्त फुगत जाणारी असते. वृद्धी म्हणजे फक्त संख्येतला वाढ म्हणजे वृद्धी, आणि क्वालिटीमध्ये वाढ म्हणजे काय होय, डेव्हलपमेंट होय. तर या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. बघा, द जेम केन्स हू डेव्हलप द मॅक्रो इकॉनॉमिक्स फोकस ऑन द प्रॉब्लेम ऑफ ट्रेड सायकल कॅपिटलिस्ट कंट्रीज. जे जेम केन्स आहेत, ज्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं, जमलं तर त्यांच्यावर एक मस्तपैकी तुमच्यासाठी मी गोष्ट घेऊन येईल. ओके, थोडे तुम्ही पण मला सजेशन देऊ शकता की माझे हे यूट्यूबवर जे काही मी लेक्चर हे ॲपवर रेकॉर्ड करून मी टाकतो आहे, तर ते किती चांगले होतात, इफेक्टिव्ह व्हायला काय काय करायला पाहिजे. तुमच्या एवढा काय तंत्रज्ञान मला चांगलं नाही, ओके, पण जमण्यासारखं काय सांगितलं तर नक्कीच वापरेल. तर जेम केन्स आहेत, जे फादर आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्सचे, त्यांनी ट्रेड सायकलचा परिणाम कॅपिटलिस्ट कंट्रीज म्हणजे भांडवलशाही देश आहेत, जिकडे पैशावर सरकारचं नियंत्रण असतं, त्या देशावर काय परिणाम होतो याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. हिज थिअरी बेस्ड ऑन द शॉर्ट रन वेअर नॉट ॲप्लिकेबल पुअर अँड डेव्हलपिंग कंट्रीज. त्यांची जी थिअरी आहे ती शॉर्ट रनवर आहे, छोट्या कालावधीसाठी आहे, आणि ती डेव्हलपिंग कंट्री आणि पुअर कंट्रीवर काय अवलंबून नाही असं ते म्हणतात. पण सध्या सगळे केन्स यांचा आधार घेतात. जगातलं केन्स 70% अर्थशास्त्र हे केन्सच्या विचारांवरचं अर्थशास्त्र आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. पण त्यांची इकॉनॉमी ही डेव्हलपिंग इकॉनॉमीज की कॅपिटलिस्ट कंट्री आहे. कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलची, जिकडे पैशांवर सरकारचं नियंत्रण नसतं तर लोकांचं नियंत्रण असतं, त्याला कॅपिटलिस्ट कंट्री म्हणतात. मग त्यांच्या इकॉनॉमीवर काय परिणाम होतो यांचा विचार याच्यामध्ये केला जातो. आणि सध्या तर सगळ्या मिश्र झालेल्या आहेत, मिक्स इकॉनॉमिक्स झाल्या आहेत, सरकार पण आहे आणि लोक पण आहेत. त्यामुळे आता तर सर्वांना आधार घ्यावाच लागतो. कोणाचा, जेम केन्स यांचे जे काय विचार आहेत त्यांचा आधार हा घ्यावाच लागतो. ओके, जाऊया पुढे, काही प्रॉब्लेम नाही, आरामात शिकूया. ओके, तुम्ही म्हणाली 2 पेज शिकवायलाच किती वेळ घेतो या माणूस, आरामात शिकूया. ओके, आपण असंच शिकवतो. ओके, हीच थिअरी बेस्ड ऑन द शॉर्ट रन झालं. ते पुढे मॅक्रो इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट. बघा पुढे बघा, हेन्स अ न्यू ब्रँच ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स इमर्ज इन द 1950s अँड 1960s. जे मॅक्रो इकॉनॉमिक आहे ते संपूर्ण देशाचा विचार करतं, देशामध्ये किंमत वगैरे कमी राहिली पाहिजे, विकास झाला पाहिजे. त्यामुळे इकॉनॉमिकला आता डेव्हलपमेंट इकॉनॉमिक असं देखील म्हटलं जातं. द प्रॉब्लेम ऑफ डेव्हलपिंग कंट्री अँड हाऊ टू ओव्हरकम द एक्सलेट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जे काय प्रॉब्लेम काय आहेत पुढच्या डेव्हलपिंग कंट्रीच्या. डेव्हलपिंग म्हणजे जगामध्ये 3 प्रकारचे देश आहेत. एक आहे डेव्हलप, अमेरिकेसारखी प्रचंड डेव्हलप जपान. डेव्हलपिंग म्हणजे भारतासारखे जे विकासाच्या वाटेवर आहेत. आणि पुढचे आहेत ते अनडेव्हलप, जे बिचारे आफ्रिकेसारख्या काही देश आहेत आफ्रिकेतले अजून पण जंगलात वगैरे. तर या डेव्हलपिंग कंट्री म्हणजे भारतासारखे देश कसे पुढे झाले पाहिजेत, त्यांचे प्रॉब्लेम काय, त्यांच्यावर त्यांनी कशी मात केली पाहिजे, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये करायला मिळतो. ओके, पुढचा मुद्दा काय आहे, इंटरनॅशनल ट्रेड. ओके, इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल एक पेज करून आपण थांबूया. माझा पण बाळांनो घसा दुखतोय, जमत नाही, याला बरं नाही आहे. ओके, इंटरनॅशनल ट्रेड. मात्र कमिटमेंट इज कमिटमेंट. आज संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ मिळणार होता, आज रात्रीपर्यंत मिळणार बोललेलो, तो आज मिळणार. उद्या सकाळी उठा, व्हिडिओ बघा, नंतर लेक्चर अटेंड करा. मग यावर आपण डिस्कशन करणार आहोत अर्धा तास. आणि न्यू मेथड आहे शिकवायची. आधी तुम्हाला मी शिकवणार, ते समजा, त्याच्यानंतर तुम्ही आणि मी प्रश्न उत्तर करत करत हे शिकणार आहोत. ओके, आणि तो पुस्तक पण आहे तुमच्याकडे, आणि तुम्ही तर खूप हुशार आहात. हा कोण आला आहे, नरेश शेट्टी. ओके, हे डिलेट नको, डिलेट नाही कोणाला करायचं. बघा, मोबाईल पण आपल्याला विचारतो की एखादी गोष्ट डिलीट करू का, आणि आपण सिम्पलपणे
एखाद्या माणसाला पण डिलीट करून टाकतो. आपण विचार पण करत नाही. मोबाईल एकदा विचारतो की बाबा डिलीट करायचं का, हां असू दे, चुकून डिलीट होत नाही मोबाईलमधनं काय, असू दे, समजलं असेल. ओके ओके चलो आगे बढ़ते. इंटरनॅशनल ट्रेडर्स लोक ते पण समजलं असेल. ओके हुशार आहात तुम्ही, समजते माझ्या मनात काय चाललं आहे ते. इंटरनॅशनल ट्रेड इन दिस कंपोनंट मॅक्रो इकॉनॉमिक्स इज द कन्सर्न विथ द व्हेरियस थिअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे जागतिक व्यापार, आणि जागतिक व्यापाराच्या ज्या वेगवेगळ्या सिद्धांत आहेत त्याचा अभ्यास या इंटरनॅशनल ट्रेडमध्ये केला जातो. बॅलन्स ऑफ पेमेंट स्ट्रक्चर, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे देशाची बॅलन्स शीट, त्याचा अभ्यास. डिसिक्विलिब्रियम, बॅलन्स शीटमध्ये जो काय तोटा येतो त्याला डिसिक्विलिब्रियम म्हणतात, तो कशामुळे आला आहे. मेजर टू इन्शुर इक्विलिब्रियम, हा जो काय तोटा आला तो कसा भरून काढायचा. डिसिक्विलिब्रियम म्हणजे असमतोल आणि इक्विलिब्रियम म्हणजे समतोल. ओके, असमतोल म्हणजे तोटा, सोप्या शब्दात ते कशा प्रकारात भरून काढायचं हे. ओके, द फॉरेन एक्सचेंज मार्केट इज फंक्शन, डिटर्मिनेशन ऑफ एक्सचेंज रेट, एक्सचेंज रेट कसा ठरतो. रोल ऑफ सेंट्रल बँक्स इन फॉरेक्स मार्केट, फॉरेक्स मार्केटमध्ये सेंट्रल बँकचा रोल काय, या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. समजलं. अशा प्रकारे हे सगळं याच्यामध्ये केलं जातं, आणि हे सगळं तुम्हाला मी या पुस्तकात दिलेलं आहे, आणि या पुस्तकातलं सगळं तुम्हाला मी शिकवणार आहे. मग काय टेन्शन घेत आहे, काय टेन्शन घेऊ नका. आता आपण पुढे जाऊया ना बाळांनो, पुढे जायचं ना. हां होय जाऊया, चलो. आता बाळा मीच आणि बोलणार आपण मीच. ते बाळा करून तुमचे टीचमेंटवर लेक्चर भारी होतात. ओके, आठवण येते तुमची काय आमची. इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके बघा, अ स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स इज व्हेरी युजफुल ऑन द फॉलोइंग ग्राउंड्स. खालील ग्राउंड दिलीत, यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सची थिअरी खूप महत्त्वपूर्ण ठरते. पहिली आहे इकॉनॉमिक सिस्टीम. द डायनॅमिक इकॉनॉमिक सिस्टीम कॅन बी ॲनालाइज विथ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपली जी अर्थव्यवस्था आहे ना ही गतिमान असते, सातत्याने चेंज होत असते. मग तुम्ही एका माणसाचा अभ्यास करून तुम्ही सांगू शकत नाही ना अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला. मला नोकरी भेटली रे, माझं लाईफ बरं चाललं आहे, चांगला पगार भेटतो, युक्तीच्या गोष्टी सांगेन 4, पण देशातले जे बाकीचे लोक आहेत जे स्थलांतरित झाले त्यांच्यावर काय परिणाम झालं, या सगळ्या इकॉनॉमिक सिस्टीमचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. पुढचं आहे म्हणजे इकॉनॉमिक सिस्टीमचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या सहाय्याने करू शकता. पुढचा मुद्दा आहे इकॉनॉमिक पॉलिसीज. गव्हर्नमेंट काय फॉर्म्युलेट इकॉनॉमिक पॉलिसीज इफेक्टिव्हली विथ द हेल्प ऑफ द मॅक्रो इकॉनॉमिक्स. तुम्हाला समजतं देशामध्ये परिस्थिती काय आहे, किमती वाढत आहेत की कमी होत आहेत, किमती वाढल्या तर गरिबांचं जगणं मुश्किल होतं. मग त्या ज्या काय पॉलिसीज वगैरे आहेत त्या तुम्ही याच्या मदतीने करू शकतात. पॉलिसीज रिलेटेड टू द जनरल एम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन, नॅशनल इन्कम कॅन बी फॉर्म मिनिंगफुल इन द मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आधार घेऊन तुम्ही काय करू शकता, रोजगार पातळी काय आहे आपल्या देशाची, रोजगार लोकांना मिळतो आहे की नाही मिळत आहे, महागाई वाढते की नाही, नॅशनल इन्कम वाढते की नाही, या सगळ्याचा याच्यामध्ये अभ्यास केला मॅक्रो इकॉनॉमिकच्या साहाय्याने आपण यावर मात करू शकतो. ओके चलो आगे बढ़ते. कोई प्रॉब्लेम नहीं, कोई प्रॉब्लेम है क्या, नहीं. चलो पुढचं आहे बिझनेस सायकल. बघा, बिझनेस सायकल और ट्रेड सायकल कॅन बी ॲनालाइज थ्रू मॅक्रो इकॉनॉमिक्स अँड सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम ऑफ ट्रेड सायकल कॅन बी वर्कआउट इथ. बघा, ट्रेड सायकल म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ज्या देशामध्ये तेजी आणि मंदीची चक्र येत असतात त्याला ट्रेड सायकल म्हणतात. मग ट्रेड सायकलवर काय काय परिणाम होतो आणि त्याचे काय काय प्रॉब्लेम आहेत या सगळ्याचा अभ्यास या मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. ओके, आणि त्या ट्रेड सायकलवर मात कशी करायची या मॉनिटरी पॉलिसी आपल्याला सांगते. आणि मॉनिटरी पॉलिसी कशामध्ये येते, मॅक्रो इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे. हे सगळं शिकणार आहात, जर शिकलात मनापासून शिका पहिल्यापासून. बाळांनो सकाळचे पण तुमचे लेक्चर घेऊन मी खास तुमच्यासाठी संध्याकाळी लेक्चर रेकॉर्ड करतो. का तर माझी मुलं आहेत त्यांना चांगलं एज्युकेशन मिळावं. मला वाटतं की जी माझ्या हाताखाली मुलं शिकतात त्यांना चांगलं मिळावं. चांगलं म्हणजे काय, तुम्हाला माझ्यासारखा माणूस दिला आहे शिकवायला, माझ्याने जेवढं जमेल तेवढं चांगलं तरी देईल. ओके, चांगलं म्हणजे खूप चांगलं असतं. आमचे सर खूप छान होते. ओके, ते भेटले तुम्हाला असते तर तुमचं नशीब, काय करणार, असू दे, तुम्हाला भेटला आहे हा. ओके, बिझनेस सायकल समजलं, तेजी व मंदीच्या चक्रांवर कशा प्रकारे मात करायची. पुढे ॲग्रिगेट. द व्हेरियस ॲग्रिगेट टोटल इन्कम, ॲग्रिगेट म्हणजे बेरीज, टोटल इन्कम, एम्प्लॉयमेंट, सेविंग, इन्व्हेस्टमेंट कॅन बी ॲनालाइज विथ द मॅक्रो इकॉनॉमिक्स. मागच्या वर्षी किती सेविंग होती, मागच्या वर्षी इन्व्हेस्टमेंट किती होती, या सगळ्याचा अभ्यास याच्या सहाय्याने आपल्याला करता येतो मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या सहाय्याने. आता स्टडी ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. दोन्ही गोष्टी एकमेकांची निगडीत आहेत. तुम्हाला एका माणसाची माहिती मिळाली नाही तर तुम्ही देशाची माहिती कशी मिळणार, आणि संपूर्ण देशाची माहिती मिळाली तर एका माणसाचा तुम्ही अंदाज लावू शकता.
सिंपल आहे. बघा मायक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल कॅन बी स्टडीड विथ द एड ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. फॉर एक्झाम्पल द बिहेवियर ऑफ द पर्टिक्युलर बिझनेस फर्म कॅन बी फॉर्म विथ द बेसिस ऑफ द ग्रुप बिहेवियर. तुम्ही देशातल्या सगळ्या कंपन्या कशा वागतात त्याच्यावरून तुम्ही एका कंपन्यांचा काय लावू शकता, अंदाज लावू शकता. देशामध्ये सगळ्यांच्याच नोकऱ्या गेल्या असतील तर त्या सगळेच लोकांचे पैसे कमी झाले असतील तर 100% त्या माणसाचे देखील पैसे कमी झाले असा अंदाज लावू शकता. मग ते पण इथं करता येतं. आणि इंटरडिपेंडन्स ऑफ ॲग्रिगेट. इंटरडिपेंडन्स म्हणजे अवलंबित्व. तुम्ही माझ्यावर किती अवलंबून आहात, मी तुमच्यावर किती अवलंबून आहेत, हे या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. बघा द व्हेरियस ॲग्रिगेट लाईक नॅशनल इन्कम, देशाचं उत्पन्न, मनी सप्लाय, देशातील पैशाचा पुरवठा, एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार, अँड द इंटरडिपेंडन्स रिलेशनशिप इज कॉम्प्लेक्स. हे सगळं काय असतं, कॉम्प्लेक्स असतं. टू ॲनालाइज, टू फोरसी देअर फ्युचर बिहेवियर अँड टू फ्रेम पॉलिसीज मायक्रो इकॉनॉमिक्स इज इसेन्शियल. आणि हे जर तुम्हाला सगळं जर एकमेकांवर काय परिणाम होतो म्हणजे नॅशनल इन्कम, देशाचं उत्पन्न, मनी सप्लाय, एम्प्लॉयमेंट, या सगळ्या गोष्टी काय आहेत, आर इंटरडिपेंडन्स. रिलेशनशिप इज कॉम्प्लेक्स, एकमेकांवर अवलंबून आहेत आणि यांचं गुंतागुंतीचे रिलेशन आहे, एवढं सोपं नाही आहे त्याचा अभ्यास करणं. टू ॲनालाइज द फोरसी फ्युचर बिहेवियर, भविष्यात हे कसे वागणार आहेत, भविष्यात काय चेंज होणार आहे, एकूण मागणी देका पुरवठ्यात एकूण किती आहेत, हे सगळ्या देशाचा भविष्याचा जो काही तुम्हाला अंदाज लावायचा आहे, तो अंदाज लावायचा असेल तर तुम्ही मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा. देशामध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, अंदाज वगैरे लावू शकता. आणि हे डिपेंडन्स एकमेकांवर अवलंबून असतात ते होतं. आता तुम्हाला इंटरडिपेंडन्सचं सोपं उत्तर मी सांगतो. जर वस्तू व सेवांच्या किमती वाढत असतील तर रोजगारावर काय परिणाम होणार. किमती वाढणार म्हणजे फायदा वाढणार, नवीन उद्योग सुरू होणार, नवीन उद्योग सुरू झाले की काय झालं, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार, लोकांना काम भेटणार. इंटरडिपेंडन्स, अवलंबित्व. किमती कमी झाल्या तर काय होणार, किमती कमी झाल्या तर तुम्हाला आनंद होणार नाही बाळांनो, तुमच्या नोकऱ्या जाणार आहेत. कशाला, किमती कमी झाल्या, प्रॉफिट कमी होणार, प्रॉफिट कमी झालं, उत्पादन कमी होणार, उत्पादन कमी झालं, रोजगार कमी झाला, तुमचा रोजगार गेला. किमती कमी झाल्या म्हणून उड्या मारू नका. मग या काय इंटरडिपेंडन्स, एकमेकांवरचं जे काय अवलंबित्व आहे त्याचा सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. तर बाळांनो मी तुम्हाला बेसिकली मॅक्रो इकॉनॉमिक्स काय असतं ते शिकवलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम हे शिकणार आहोत. आजच्या लेक्चरसाठी एवढं खूप झालं. ओके, उद्या मी तुमचा लेक्चर घेईन, तो असेल सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम, आणि जे आपण उद्याच्या दिवसात संपवणार आहोत. ओके, आताच्या पुरतं आपलं एवढं काय झालं, पुरे झालं. तर आता आपण थांबूया बाळांनो. चलो, कोणाची काही शंका असतील